रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। सावदा येथील सामण्या मंदिरात दिनांक 14 रोजी सायंकाळी होळीनिमित्त फुल तलोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विविध संत महंतांनी आपल्या ओघोवाणीतून याचे महत्त्व विशद केले व हरिभक्तांना आपल्या प्रवचनाचा लाभ दिला। बघा याचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। बोर आपण म्हणतो ते बोर माहिती आहे किती किलोचं असतं? 20 किलोचं। 20 किलोचं एवढं मोठं बोर। ते बोर खाल्ल्यानंतर ऋषी एकच वेळा ते बोर खातात आणि वर्षो आणि वर्षापर्यंत तपामध्ये तल्लीन राहतात। असं हे दिव्य भद्रिकाश्रम व गुरु आपल्याला सुंदर बाब सांगतील। बघतो एक वेळा भगवान स्वामीनारायण यांनी विष्णुदास संत होते आणि त्यांना सांगितलं की जा भद्रिकाश्रमामध्ये आणि तिथून सुंदर बोर घेऊन या। भगवान स्वामीनारायणांनी पाठवलं त्यांच्या योग सिद्धीच्या माध्यमातून तेव्हा भगवान स्वामीनारायणांनी मूळजी ब्रह्मचारीला सांगितलं की तुम्ही सुंदर सुकडी तयार करा आणि ती सुकडी मूळजी ब्रह्मचारींनी घेतली आणि तिथं गेले। तिथं मध्ये पथरा नदी येते। ही पथरा नदी अशी आहे तिथं तुम्ही काहीही टाका तर पत्थर होऊन जातं। पण योग सिद्धीच्या माध्यमातून स्वामी तिथं पोहोचले आणि विष्णुदास संत तिथं गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी नरनारायण ऋषी यांना सुंदर सुकडी अर्पण केली आणि मला पण अत्यंत उत्सव प्रिय होते। आणि त्यासाठी तुम्ही बघा आपल्या संप्रदायामध्ये एक पण असा दिवस नाही की त्यामध्ये उत्सवाचे साजरे उत्सव होत नाही। तुम्ही अन्नकूटोत्सव बघा, दीपोत्सव बघा, रंगोत्सव आहे, वसंत पंचमीचा उत्सव आहे, अनेक प्रकारचे उत्सव आपल्या ह्या संप्रदायामध्ये साजरे केले जातात। आणि त्यासाठी आज विशेष पुष्पदोलोत्सव म्हणजे भगवान नरनारायण देव त्यांचा प्रागट्योत्सव आणि त्यांच्या प्रागट्योत्सव निमित्ताने भगवान बघा केवढं सुंदर हिंडोळा बांधलेला आहे। हिंडोळा म्हणजे काय? झुला। आणि एवढा मोठा हिंडोळा बघून मला एक प्रसंग असा याद आला की वडताच्या बाजूला बांबरोली करून एक गाव, त्या गावामध्ये तथापदी करून भगवंताचे खूप प्रेमी भक्त होते आणि भगवान स्वामीनारायण फिरत फिरत बांबरोली आले तर सर्व तथापदीनं सर्व वगैरे जे काही हरिभक्त होते ते सर्व म्हणतात की प्रभू आम्ही तुमच्यासाठी खूप सुंदर हिंडोळा तयार केलाय, तुम्ही हिंडोळ्यामध्ये विराजमान व्हा। आणि एवढे मोठे सर्व भक्त होते म्हणजे भगवंताला स्वाभाविक आहे की स्वतःच्या भक्तांचा भाव भगवान पूर्ण करतात। कारण की भगवान स्वामीनारायण यांनी वचनामृत मध्ये प्रथम वचनामृत आहे त्यामध्येच भगवंतांनी स्वतःच्या ह्या पृथ्वीवर प्रादुर्भाव होण्याचा जो हेतू आहे तो हेतू सांगला। काय आपण गीतेमध्ये ऐकता यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर् भवति भारत, की ज्यावेळी धर्माची हानी होत असते आणि अधर्माचा ह्रास वाढत असतो त्यावेळी भगवान संतांच्या रक्षणासाठी किंवा अधर्माचा नाश करण्यासाठी भगवंताचं प्राकट्य होत असते। परंतु भगवान स्वामीनारायण वचनामृत मध्ये आपल्याला सांगत आहे की ते सर्व जे हेतू आहे माझे सर्व कसे आहे? गौण आहे, परंतु मुख्य हेतू काय? तर आमच्या लीलांच्या माध्यमातून, आमच्या स्वरूपाच्या माध्यमातून, आमच्या चरित्रांच्या माध्यमातून आम्हाला आमच्या भक्तांना फक्त आणि फक्त प्रेम करायचं आहे।
लाल लढवायचे आहेत त्यांना, दुसरं काहीच करायचं नाही. आता तुम्ही खूप मोठे करोडपती असले, ऑइल पेंट लावतो बरोबर, कोणी गुलाबी रंग लावतो आणि असा लावता की तो 2-2 दिवस पर्यंत जात नाही. परंतु ज्यावेळेस भगवान स्वामींनी परंपरा निर्माण केली, एक तर बघा भगवान स्वामीनारायण असो, भगवान स्वामींचे सिद्धांत असो, ते भगवान स्वामींचे उत्सव असो, सिद्धांत भगवान स्वामी यांचे उत्सव हे सामान्य नव्हते. प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद निर्माण व्हावा, प्रत्येक व्यक्ती हा भगवंताशी जोडावा आणि भगवंताशी जोडावा म्हणजे त्याच्या हृदयामध्ये आनंद निर्माण व्हावा, असा प्रत्येक हेतू, प्रत्येक उत्सवाच्या मागे हेतू भगवान स्वामी यांचा होता. तुम्ही बघा भगवान स्वामींनी वडतालमध्ये रंगोत्सव केला तर इतिहासकार असं म्हणतात, नंद संतांनी असं लिहिलं की भगवान स्वामी यांनी एक झोळी घेतली, त्या झोळीमध्ये गुलाल टाकला, झोळीची पोटली बांधली आणि पोटली आकाशामध्ये फिरवली. आकाशामध्ये फिरवली तर संपूर्ण आकाश हे गुलाल गुलाल गुलालमय झालं. आणि स्वामीनारायण संप्रदाय इतिहास असं म्हणतो, ज्या व्यक्तीच्या अंगावर हा गुलाल उडाला तो प्रत्येक व्यक्ती सहजानंदी रंगामध्ये रंगून गेला. हा गुलाल सामान्य नव्हता, भगवान स्वामींचा गुलाल होता. आणि मी सांगणार, ज्या ज्या व्यक्तीवर हा गुलाल उडाला तो पापी असो सज्जन असो कसा पण असो, पापी असो सज्जन होऊन जायचा एवढी शक्ती त्या गुलालामध्ये होती. आणि आज आपण बघत आहोत नरनारायण देव, या जगामध्ये नरनारायण देव एवढं ब्रह्मचारी कोणी दुसरं नाही. बघा असं वाटतं हा स्वामी सांगितलं हिंडोळा झुकला आहे तुमच्या भाषेमध्ये म्हणतात, तो आकाशापर्यंत असं लागलं की ताऱ्यांनी पकडून ठेवलेला तो हिंडोळा आहे. म्हणून हा उत्सव, हा धुलेटी म्हणजे धुलीवंदन, हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत असतो. बघा प्रत्येकाच्या जीवनामध्ये धुलेटी सारखा एक व्यक्ती असतो. काही लोक रंग भरतात आणि मनाला चांगलं वाटतं आणि काही लोक बेरंग करून सुद्धा जातात. म्हणजे भगवान नरनारायण त्यांच्या जयंतीचा महोत्सव. दुसरा होळिका दहन. भगवंताच्या नावाचा महिमा कसा असतो, भगवंताच्या नावाचा महिमा, आणि त्यात पण स्वामीनारायण संप्रदायामध्ये ही उत्सवाची परंपरा असते. उत्सव कशासाठी माहित आहे? सर्व संत हरिभक्तांच्या सुखासाठी उत्सव आहे. विशेष गृहस्थाश्रमी हरिभक्त जे असले त्यांच्या जीवनामध्ये उत्सवाची परंपरा जर असली ना, पृथ्वी तलावर असूनही त्यांना स्वर्गासारख्या सुखाची प्राप्ती होते. असुरांना बोलवलं, सांगितलं हा कुलांगार आहे, त्याला जीवता ठेवू नका, माझा पुत्र असला तरी. प्रल्हादाला मारून टाकण्यासाठी असुराने खूप अस्त्र शस्त्र त्याच्यावर वार केले. काही झालं नाही. भगवंताच्या नावाचा महिमा तर पहा. पर्वताहून खाली टाकलं प्रल्हादले तरी भगवंतानं त्याची रक्षा केली. जहरी धूर धुक्कय त्याच्यामध्ये ठेवला त्याने तरी भगवंतानं रक्षा केली. शेवटी हत्तेच्या पायाने बांधी टाकायचा आणि बांधीसन त्याला शहरामध्ये फिरवला, घसरत 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 बाहेर टाकण्यासाठी. तरी भगवंताची कृपा तर पहा.
झालं काही झालं नाही. हिरण्यकशिपू चिंतेमध्ये होता, सभामध्ये बसला होता. त्यावेळी त्याची स्वतःची बहीण होलिका ते आली. हिरण्यकशिपूला सांगते की भाऊ, तू आठचा मोठा समर्थन काय चिंतेमध्ये आहे? तो त्या प्रल्हादाला मारून टाकण्याचे किती प्रयत्न केले पण तो मरत नाही आहे. होलिका म्हणते मी त्याला जाळून टाकते, कारण देवलोकांचं मला वरदान आहे की तो अग्नीमध्ये बसले, अग्नी चारी बाजू पेटवला, तू चितेवर बसले, भड 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 चिता लागत असले, ते लाकडं बळी जातील पण तू पडणार नाही, तू जिवंत राहशील. आजपर्यंत तसं झालं. पण भगवत भक्त भगवानचा भक्त प्रल्हाद त्याचा अपराध करण्यासाठी तिने पाऊल उचललं. हिरण्यकशिपू त्याने स्वतःच्या असुर लोकांपासून मोठी चिंता लावली, लाकडं केलं. मग त्या चितेवर हिरण्यकशिपूची बहीण होलिका होती. ते प्रल्हादाला स्वतःच्या मांडीवर घेऊन बसले. असुराने ते चिताशील बोलली, भाड 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 भाड. लोक तर पाहिजे झाले की आता प्रल्हाद वाचणार नाही. सर्व चिता लाकड सर्व जळाले. पाहता होलिका खूप आरोड्या मारे की म्हणजे मी जडते आहे, मी मरते आहे, मी जडते आहे, मी मरते आहे. होलिका संपूर्ण मरून गेली, जळून गेली. पण प्रल्हाद जसा फुलाच्या शय्यावर बाळक जसा आनंद करतो तसा तो आनंदाने भगवंताचं नाम स्मरण करत होता. प्रल्हादला सांगतो, तू कशामुळे वाचतो? तुला वाचवणार कोण आहे? कुठे आहे? प्रभू कुछ रंगमा वरतलमा रंग रमेयाद, वरतलमा रंग रमेयाद संतोना संगमा. उगमणे दिशाए वरताल गाममा, उगमणे दिशाए वरताल गाममा. संतो हरि भक्तोने साते ज्ञान भागमा. प्रकट स्वरूप हरि राय, प्रकट स्वरूप हरि राय संतोना संगमा. निर्ग्या उमंगमा प्रभू कुछ रंगमा, वरतालमा रंग रमेयाद संतोना संगमा. आता रंगोत्सव खेळण्यासाठी सुंदर जुगल त्या खोजबे कराविया, सुंदर जुगल त्या खोजबे कराविया. गंगाने जमुना नाम ते ठराविया, गंगाने जमुना नाम ते ठराविया. नर नारी दोई हरकाय, नर नारी दोई हरकाय संतोना संगमा. आणि त्यावेळी रंग काढता करायचं. गुजरात मध्ये आज पण आपल्या ठाकूरजीने हार घातलाय. पलाशचे कोण
गुजरातमध्ये केसर केसुडाना रंग तो कराविया, केसर केसुडाना रंग तो कराविया, जुगते जुगल बेय हो जबे भराविया, जुगते जुगल बे हो जये भराविया, बोलाल मंगाल बहुत्याय, बोलाल मंगाल बहुत्याय, संतोना संगमा निर्ग्या उमंगमा, प्रभु उचरंगमा वरतलमा रंग रमयाल, संतोना संगमा केसर केसुडाना रंग तो कराविया. केसरचा रंग पिवळा आणि केसोडा म्हणजे पैसाचे पान फुलं, त्याला केसोडा कहते. त्याला केसोडा म्हणजे प्रभु हातमा रंग भरीन रमे, निज जन सातमा जोता निष्पाप बने जाय, जोता निष्पाप बने जाय, संतोना संगमा आनंद पावे ने प्रभु गुलाल उडाडता, आनंद 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 पावे ने प्रभु गुलाल उडाडता, संत हरि भक्तों ने आनंद पमाडता, संत हरि भक्तों ने आनंद पमाडता, प्रगटना दर्शन थाय, प्रगटना दर्शन थाय, संतोना प्रगट भगवान आणि प्रगट भगवानचा योग असल्यामुळे काही कमी नसतं. म्हणून स्वामीनारायण भगवान त्यांनी हरिभक्तांना लाड लढवण्यासाठीच हा अवतार आहे. धर्म प्रसाद कहे रंगे रमाडिया, धर्म प्रसाद कहे रंगे रमाडिया, संत हरि भक्तों ने लाड लडाविया, संत हरि भक्तों ने लाड लडाविया, सुनता संसार तरी जाय, सुनता संसार तरी जाय, संतोना संगमा. काय दिव्यता असेल त्यावेळी. आणि त्यावेळी तुम्ही असाल त्याला हा योग भेटला ना, हा योग भेटताना पण तो एक प्रगट भगवान आहे. आता समजा हार घातला धन्य ते गायले सत्यप्रकाश स्वामींना मला सकाळी असा जाग घातला नाही. मंदिरामध्ये जे भगवंताचे स्वरूप आहे हरिकृष्ण राधाकृष्ण देव, ते मूर्त्या नाही आहे. मूर्ती भाव ठिसन तुम्ही ना भक्ती उपासना सेवा करायची नाही. मग काय करायचं? हे प्रत्यक्ष भगवान आहे, प्रगट भगवान आहे. प्रत्यक्ष असले त्यांना लोक भाव देत, भावाने बसतात. आता लोक पुष्कळ लय आणतात. साखर बी तितकीच आणली, तांदूळ बी तितकेच आणले, हरभऱ्याची डाळ तितकीच आणली, तर श्रीफळ कितले मोठे आणले, एका पुतळे टाकत आणले. हा प्रत्यक्ष भगवान आहे. अशा तुमच्या लोकांची भावना आणि ते स्वतंत्र ठेवायची. आणि मूर्त्या चांगल्या आहे, सेवा स्वामी मूर्त्याची सेवा चांगली करताय. आता मूर्त्या माणसं करताना सेवा तर फळ तर भेटेल. कारण की भक्ती अशी आहे भगवानची, सेवा भक्ती अशी आहे. शेतकरी शेती करतो माहित आहे ना. आता शेती करताना शेतामध्ये पेरायला जातो. आता पेरायला जातो ते सर्व बीच्या याच्या टाकतो भोग्यात. असेच ठेवणे पडतात, अंकुर असे ठेवणे पडतात. त्या भोग्यात टाकलं म्हणजे कसे? संत तुलसीदास सांगतात, तुलसी सीताराम को बीज भजो के खींच, उल्टे सुलटे बोवी है जो खेतर में बीज. तुलसी सीताराम को
भगवंताचे रीत भजो के कीज तुम्ही त्याला खिजीसन भजा की प्रेमानं भजा पण भजा